चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे आपल्या सर्वांचं करिअर ऑर्बिटच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे कारण की नुकतंच MPSCच्या माध्यमातून एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आणि त्यानुसार ग्रुप सी मधले जेवढी पदं होती त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी हे पद हे MPSCकडे वर्ग करण्यात आलं. आता MPSCकडे वर्ग झाल्यानंतर विद्यार्थी मित्र जे अभ्यासाला लागलेत ऑलरेडी आणि त्यांना अभ्यासाचा जो फ्लो चालू आहे त्या अभ्यासामध्ये कुठेतरी प्रश्न निर्माण झाला की आता अभ्यासाचं नियोजन करायचं काय. आणि अभ्यासाच्या नियोजनाच्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ आपण ग्राम महसूल अधिकारी तलाठी भरतीची जे विद्यार्थी तयारी करत आहात यांना अभ्यासाचं एक्झॅक्ट आता कोणत्या स्वरूपामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि आता जी म्हणजे एक स्थिती आली आहे कोणती की त्या स्थितीमध्ये आपल्याला समजत नाहीये की अभ्यासाची दिशा एक्झॅक्ट काय ठेवली पाहिजे. अभ्यास हा TCS IBPS प्रमाणे कंटिन्यू करायचा आहे की MPSCचा पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा आहे. आता करिअर ऑर्बिट अकॅडमीने ऑलरेडी आपली तलाठी भरतीची बॅच चालू होती आणि या तलाठी भरतीच्या बॅचमध्ये आपण जो पॅटर्न घेतलाय यामध्ये मागच्या जवळपास 7 ते 8 महिन्यापासून चर्चा चालू होती की MPSCकडे वर्ग होणार आणि मध्येच न्यूज TCS माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार. त्यामुळे संभ्रमाची स्थिती होती. त्यावेळेस आपण सुरू करत असताना आपण MPSC TCS असेल IBPS असेल या सर्व फॉर्मॅटला समोर ठेवलं होतं आणि आपली बॅच ही रन केली होती. मग आताच्या स्थितीमध्ये बदल काय झाला, आता MPSCकडे ही वर्ग होणार आहे. मग आता याचं स्वरूप परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे की त्याचबरोबर अभ्यासक्रम चेंज होईल का. आता ह्या सर्व काही प्रश्न जे आपल्या डोक्यात घोंगावत आहेत या प्रश्नाला कुठेतरी काय पूर्णविराम लागणं गरजेचं आहे आणि आपला अभ्यास परत एकदा नवीन पद्धतीने सुरू राहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या अभ्यासाला कोणताही खंड न पडू देता अभ्यास आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. सगळ्यात महत्त्वपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच गोष्ट समोर ठेवणार आहेत. अभ्यास एक्झॅक्ट कसा करावा त्यावरती आपण लक्ष करणार आहोत. अभ्यास नियोजन काय ठेवलं पाहिजे जेणेकरून आपला पॅटर्न हा कसाही गेला जो पारंपरिक पद्धतीने राहिला MPSCकडे असताना तरी काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे आणि त्यामध्ये बदल झाला तरी तुम्हाला या संदर्भामध्ये कसली अडचण होणार नाही या संदर्भामधला आपला आजचा व्हिडिओ हा त्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असणार आहे. ओके, त्यामुळे MPSCकडे परीक्षा गेली आहे त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्या मनामध्ये प्रश्न हा पडलाय की बाबा ह्या परीक्षेचं एक्झॅक्ट प्रिपरेशन आता करायचं काय, अभ्यासाचं नियोजन कसं असणार आहे या गोष्टींना आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता नियोजन लक्षात ठेवत असताना लक्षात महत्त्वाचं लक्षात ठेवा ही ग्रुप सीच्या पद्धतीने एक्झाम होणार आहे. म्हणजे ग्रुप सी जेवढी असणार आहे ग्रुप सीची जी परीक्षा होती त्या अनुषंगाने ही परीक्षा पद्धती असणार आहे जवळपास. आता पॅटर्न कसा बदलतोय ते आता येणाऱ्या नोटिफिकेशन मध्ये समजेल आपल्याला. पण आता अभ्यास करायचा सुरू ठेवायचा आहे तो अभ्यास कशा पद्धतीने सुरू ठेवावा हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. आणि यासाठी आपलं करिअर ऑर्बिट अकॅडमीची आपल्या बॅचेस सुद्धा चालू आहेत. तलाठी भरती 2.0 ही सुद्धा लवकर सुरू होत आहे. ही लाईव्ह प्लस रेकॉर्डर असणार आहे. यामध्ये जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा इथं समाविष्ट केले जाणार आहे. तसे मुलं इथं असणार आहेत त्यामुळे त्यांना कसं घाबरण्याची गरज नाहीये की आता आमचं काय होणार तुमचं काही होणार नाही. तुम्हाला MPSC मध्ये जो काही बदल होणार त्या बदलानुसार तुम्हाला अभ्यासक्रम हा उपलब्ध केला जाईल. आणि ऑलरेडी आपण जी बॅच चालवली आहे त्या बॅचमध्ये MPSC TCS IBPS हा पॅटर्न कॉमन ठेवला होता. त्यामुळे तुम्हाला अभ्यासामध्ये काही जास्त बदल करण्याची गरज नाहीये. तुम्ही जस्ट फॉलो करा. आज मी बऱ्याचशा गोष्टी सांगेल त्या सुद्धा तुम्ही फॉलो करायच्या आहेत. तत्पूर्वी बघा करिअर ऑर्बिट अकॅडमीची संपूर्ण सरळ सेवा बॅच जी आहे 2026 ही चालू आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच चालू आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, आरोग्य विभाग असेल, या व्यतिरिक्त नगर परिषद असेल, अशा जेवढ्याही परीक्षा होतात या सगळ्या परीक्षांची तयारी आपण एक ह्या प्लॅटफॉर्मवर करून घेतो. यासोबतच ज्या परीक्षा ग्रुप सीच्या परीक्षा MPSCकडे जाणार आहेत त्यांचाही पॅटर्न फॉलो राहील याची सुद्धा आपण काळजी यामध्ये घेतो. त्यामुळे MPSC असेल, TCS असेल, IBPS असेल, कोणताही पॅटर्न असेल या सगळ्या पॅटर्न्सला आपण समोर ठेवून आतापर्यंत शिक्षण आपलं लेक्चर्स हे कव्हर हे केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टी जी आहे ती उपलब्ध असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध असणार आहे. PDF नोट्स असणार आहे. टेस्ट सिरीज असणार आहे. व्हॅलिड 1 इयर असणार आहे. अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे.
तुमचे डाऊट सेशन होणार आहेत, मेंटरशिप तुम्हाला उपलब्ध असणार आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाचं दिशा ठरवणं सोपं जाणार आहे. आणि ह्या सगळ्या बाबी आपण कितीमध्ये करतोय? फक्त 1299 मध्ये या सगळ्या बाबी तुम्हाला उपलब्ध असणार आहे संपूर्ण सरळ सेवा बॅचमध्ये. आणि यामध्येच तलाठी भरती 2.0 जी करिअर ऑर्बिटची बॅच सुरू होणार आहे, या बॅचची फी सुद्धा आपली जी रेग्युलर आहे 699 रुपये, तेवढीच फी ही आताही कायम राहणार आहे. त्यामुळे तलाठी भरती 2.0 ला वेगळी फी असेल असं अजिबात नाही, ती नंतर टप्प्यामध्ये वाढेल. पण सध्या तरी 699 ही आपली फी ही कायम असणार आहे. यामध्ये बघा, सगळ्यात अगोदर अभ्यासाचं नियोजन जे आहे, अभ्यासाचं नियोजन करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायचं आहे, आपण एमपीएससी पॅटर्न मध्ये जाणार आहोत. म्हणजे काय? एमपीएससी प्रमाणे आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग एमपीएससी प्रमाणे करायचं आहे, तर मग आपल्याला एमपीएससी प्रमाणे विचार करायला सुरुवात करायला लागेल. कारण एमपीएससी मध्ये 6 विषय महत्त्वाचे आहेत. कोणते 6 विषय महत्त्वाचे आहेत? पहिला, इतिहास. दुसरा, राज्यव्यवस्था म्हणजे इंडियन पॉलिटी, राज्यव्यवस्था. तिसरा, अर्थशास्त्र. त्यानंतर भूगोल, भूगोल व पर्यावरण. त्यानंतर विज्ञान आणि चालू घडामोडी. ह्या महत्त्वाच्या असणार आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे 6 विषय आहेत. हे एमपीएससीच्या अनुषंगाने महत्त्वाचे मानले जातात. एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षामध्ये, राजपत्रित असो, ग्रुप बी असो, ग्रुप सी असो, यामध्ये पूर्व परीक्षेला यावरती फोकस हा केला जातो. आता ग्रुप सी मध्ये आपल्या तलाठी भरती जाणार, तर या विषयांचं महत्त्व सुद्धा ऑटोमॅटिकली वाढणार. कारण तलाठी भरती म्हणजे जर तुम्ही बघितलं, तलाठी भरतीचा सुरुवातीचा तलाठी भरती जर बघितलं, यामध्ये काय होतं? इंग्लिश, मराठी, गणित, गणित व बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता आणि जी के. 4, 3, 2, 1 असे हे 4 सब्जेक्ट होते. आता ह्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा बदल असणार आहे. 7वा सब्जेक्ट इथं असणार आहे अजून एक, गणित व बुद्धिमत्ता. हे विषय असणार आहे. म्हणजे काय? इथलच्या विषयांमध्ये काही बदल झालाय का? जर आपण आधीचा जो सिलेबस बघितला, त्या सिलेबसमध्ये आणि ह्या सिलेबस बदल आहे का? हे 2 टॉपिक जे आहेत हे ॲज इट इज आहे. याचं महत्त्व कमी होतंय का? नाही. राहिला इंग्लिश मराठी, याचं नोटिफिकेशन आल्यानंतर समजेल की ह्याची परीक्षा एकत्रित होणार आहे की वेगळी होणार आहे, हे आपल्याला त्यावेळेस समजेल. पण आपल्या हातामध्ये काय? हे 2 सब्जेक्ट आजच्या घडीला आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि आता जे म्हटलं जातं मार्केटमध्ये, सगळ्यात महत्त्वाची बातमी काय चालू आहे? ग्रुप सी ची जी जाहिरात येईल, या जाहिरातीसोबत मे बी पॉसिबिलिटी अशी आहे की तलाठी, ग्राम महसूल अधिकारीच्या सुद्धा जाहिराती यामध्ये प्रसिद्ध केल्या जातील. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी काय असणार आहे? कमी वेळ आहे आणि करायसाठी बऱ्याचशा गोष्टी असणार आहे. इंग्लिश मराठीचं आतापर्यंत बऱ्याच जणांनी केलं असेल, त्यांनी जैसे ते कंटिन्यू ठेवायचे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी या जी के आणि गणित आणि बुद्धिमत्ताकडे लक्ष दिले नाही, यावरती लक्ष द्यायला सुरुवात करायचं आहे. यामध्ये आपल्याला विशेषतः मार्क काढायचे आहेत. कारण की हे सगळे विषय आपल्याला या ग्रुप सीच्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आणि ह्या महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्या अनुषंगाने आपल्याला या विषयांची तयारी ही करायची आहे. आलं लक्षात? मग आता अभ्यास नियोजन करत असताना असे घटक विषय निवडायचे आपल्याला प्रायोरिटीनुसार, जे आपल्याला कमी वेळेमध्ये सॉल्व्ह होतील, म्हणजे कव्हर होतील. मग कमी वेळेमध्ये कव्हर होणारे विषय कोणते आहेत? मी त्यांच्या लेफ्ट साईडला लिहून ठेवतो. ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कमी वेळेत होणारा तो म्हणजे इंडियन पॉलिटी आहे. त्यानंतर जॉग्राफी आहे. यानंतर जो आहे तो म्हणजे चालू घडामोडी तुम्हाला रेग्युलर करायची आहे, त्यामुळे त्याचं वेटेज हे कायम असणार आहे 3 नंबर. त्यानंतर जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे अर्थशास्त्र. त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता हा महत्त्वाचा विषय असणार आहे.
त्यानंतर गणित, विज्ञान, आणि सगळ्यात शेवटी करायचा आहे तो म्हणजे इतिहास. इतिहासाला सगळ्यात शेवटी घेण्याचा मागचा उद्देश काय? इतिहासाला वाचन हे भरपूर आहे आणि वाचन संपत नाही. तुम्हाला म्हटलं समाधान महाजन वाचा. समाधान महाजनचे 2 पुस्तक खंड आपल्याला आता समोर येतात, जे जवळपास 900 पेजेस आहेत. म्हणजे 900 पेजेस वाचेपर्यंत तुमच्या इथलचा अर्ध्याच्या वरती सिलेबस हा कव्हर होऊन जाईल. म्हणजे इकडचे टॉपिक कव्हर होऊन जातील. त्यामुळे इतिहासाला थोडंसं शेवटी ठेवा. शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला वाटतं, की बाबा आपला इकडचा अभ्यास झालाय, राज्यव्यवस्था झालंय, त्यानंतर भूगोल पर्यावरण झालंय, त्यानंतर तुम्ही चालू घडामोडी तुमचा रेग्युलरमध्ये चालू आहे. त्यानंतर तुम्ही अर्थशास्त्र जे बेसिक आहे ते कव्हर केलंय. त्यानंतर तुम्ही गणित बुद्धिमत्ता प्रॅक्टिस रेग्युलर चालू आहे. सायन्स झालंय. असं तुम्हाला कॉन्फिडन्स ज्यावेळेस येईल, त्यावेळेस तुम्ही इतिहासाला हात लावा. कारण की एम-पी-एस-सीच्या ग्रुप बीमध्ये, बी आणि सीमध्ये इतिहास हा केवळ 10 मार्कासाठी आहे. 10 गुण. जिओग्राफी 10 गुण. हे 10 मार्काचे प्रश्न आहेत. मग 10 मार्कामधले जवळपास 3 ते 4 प्रश्न असे असतात, ते लोकल कोणालाही सापडत नाही. जे खूप एक्सपर्ट आहेत त्यांनाही सापडत नाही. येतात कुठनं प्रश्न. म्हणजे अशा या अंधारामध्ये जाऊन आपला वेळ वाया घालण्यापेक्षा, अंधारात म्हणता येणार नाही, पण तिथं जो वेळ तुम्ही देताय, तो वेळ जर तुम्ही इतर सब्जेक्टला दिला, तर तुम्हाला तिथं ॲक्युरेट मार्क पडण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे ॲक्युरसीकडे जायचं आपल्याला. आपले पहिले वीक पॉइंट जे आहेत, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना 10वी नंतर हा त्यांचा सोशल सायन्सशी संपर्क नसतो. त्या विद्यार्थ्यांनी पहिले सोशल सायन्सचे पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, जिओग्राफी असेल, करंट अफेअर्स असेल, यावरती विशेष भर द्या. त्यानंतर हिस्ट्रीकडे शिफ्ट होणं गरजेचं असणार आहे. मग प्रत्येकासाठी आपली स्ट्रॅटेजी खूप क्लिअर कट असणार आहे. यामध्ये बघा, तुम्ही राज्यव्यवस्था करताय, राज्यव्यवस्था यामध्ये आपल्याला करिअर ऑर्बिटच्या नोट्स नोट्स सफिशियंट असणार आहे. त्यासोबत तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं, कोळंबे सर जे आहेत त्यांचं भारतीय राज्यव्यवस्था म्हणून पुस्तक आहे. ते भारतीय राज्यव्यवस्था तुम्हाला फॉलो करायचं आहे. यामध्ये कोणतंही जास्त की परंतु नाही, फक्त फॉलो करा आणि तुम्ही लेक्चर समजून घ्या आपल्या प्लॅटफॉर्मवरनं. दुसरं महत्त्वाचं आहे भूगोल, भूगोल व पर्यावरण. भूगोल व पर्यावरणा संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, यामध्ये रेफरन्समध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं असणारे मॅप हा महत्त्वाचा आहे. हा हा मॅप तुम्हाला घ्यायचा आहे. मॅपसाठी दीपस्तंभ, दीपस्तंभाचं बुक आहे. ते बुक तुम्ही फॉलो केलं तरी सफिशियंट आहे मॅपच्या अनुषंगाने. आणि एक ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलस आहे, तो एक आपल्याला फॉलो करायचा आहे मॅप रिडिंग संदर्भामध्ये. त्यानंतर वर्ग 6वी ते 12वीचे स्टेट बोर्ड्स, स्टेट बोर्ड्स जे आहेत हे आपल्याला कव्हर करायचे आहेत. म्हणजे स्टेट बोर्ड्स आणि मॅप. दीपस्तंभाचा महाराष्ट्राचा भूगोल म्हणून आहे, महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोल संदर्भामध्ये हा सफिशियंट असणार आहे. यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी या कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्या पलीकडे जाण्याचं तुम्हाला गरज पडणार नाही. तुम्ही तोही करा. ऑक्सफर्डचा स्टुडंट ॲटलस आहे तो फॉलो करा. ही 2 रेफरन्स तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या व्यतिरिक्त बघा, 3 नंबरला अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्र संदर्भामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं रंजन कोळंबे सर, रंजन कोळंबे सर किंवा दीपस्तंभ. तुम्हाला जे कोणतं पुस्तक काय कम्फर्टेबल वाटतं त्या पुस्तकासोबत तुम्ही जाणं गरजेचं आहे. एकच पुस्तक घ्यायचं, 2 पुस्तक घ्यायचे नाहीयेत. ओके. आणि यासोबत आपले करिअर ऑर्बिटचे लेक्चर्स जे आहेत, करिअर ऑर्बिटचे नोट्स जे आहेत, या नोट्स तुम्हाला सफिशियंट होणार आहेत. ओके. यानंतर विज्ञान, विज्ञान संदर्भामध्ये तुम्हाला काय महत्त्वाचं आहे, विज्ञानच्या संदर्भामध्ये तुम्हाला इयत्ता 6वी ते 10वी स्टेट बोर्ड्स जे आहेत, स्टेट बोर्ड्स जे आहेत त्याला फॉलो करायचं आहे. स्टेट बोर्ड्सला साईडला ठेवायचं नाही. स्टेट बोर्ड सफिशियंट असणार आहे.
जर तुम्हाला ह्या व्यतिरिक्त अजून हवं असेल, जर तुम्हाला वेळ असेल, तर ऑरमध्ये मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे संदीप बस्के सरांचं पुस्तक आहे. त्यांनी जवळपास सर्व स्टेट बोर्ड्स यामध्ये कव्हर केले. स्टेट बोर्ड असेल, NCERT असेल, हे सगळं कव्हर केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला एक तर तुम्ही हे घेऊ शकता किंवा याला फॉलो केलं तरी चालेल. सफिशियंट झालं, मोर दॅन सफिशियंट आहे. या पलीकडे तुम्ही जास्त वाचण्याची भानगडीत पडायचं नाही. ह्यासोबत तुम्हाला क्लास नोट्स या स्टेट बोर्डच्या आपल्या उपलब्ध आहेत, त्या तुम्ही वाचू शकतात. ओके, हे दोन आले, क्लिअर झाले. यानंतर बघा 5 नंबर चालू घडामोडी. आता ह्या चालू घडामोडी ज्या असतील ह्या मुख्यतः मागच्या एक वर्षातल्या, मागील एक वर्षातील आपल्याला कव्हर करायच्यात. मग ह्यासाठी तुम्हाला मार्केट म्हणजे जे मंथली मॅगझिन उपलब्ध आहे ते तुम्ही फॉलो करू शकतात. कोणतंही एक असू शकतं, त्या कोणत्याही एका मॅगझिनला तुम्ही फॉलो करा. त्यामध्ये काही एक अडचण नाही. फक्त एक मॅगझिन हाताशी ठेवायची, कोणती पण. त्यानंतर 6 नंबर सगळ्यात महत्वाचा, गणित व बुद्धिमत्ता. या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिटच्या क्लास नोट्स, क्लास लेक्चर्स जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघा. क्लास लेक्चर्स जे आहेत ते तुम्ही बघा. विखे सरांचे लेक्चर बेस्ट झालेले आहेत. तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत ते घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पलीकडे जाण्याची गरज नाहीये. आणि प्रॅक्टिससाठी ढवळे सर असतील किंवा अंकल की असेल किंवा पंढरीनाथ राणे असतील, कोणतंही पुस्तक तुम्ही फॉलो केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही एक करण्याची गरज भासणार नाही, एवढं सफिशियंट असणार आहे यामध्ये. आणि ह्यामध्ये सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा जो घटक आहे, 10 मार्क त्यावर विचारले जातात, 7व्या नंबरचा, तो म्हणजे इतिहास. इतिहासाचं वाचन हे प्रचंड आहे. म्हणजे इतिहासाला जर तुम्ही वाचायला सुरुवात केला तर तुम्ही सॅटिस्फाईड होणारच नाहीये. तुम्ही 6वी ते 10वी पर्यंत स्टेट बोर्ड वाचला तर तुम्हाला कुठेतरी काहीतरी मिसिंग सापडेल. ते सापडणारच आहे. तुम्हाला लिंक लागणार नाही. पहिली गोष्ट, लिंक लागली तर जे आहे ते तुम्हाला कमी वाटेल. त्यामध्ये पण तुम्हाला अडचणी भरपूर असतील. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं या रेफरन्स तुम्हाला फॉलो करायचा आहे. एक तर 6 to 10th पण नाही, 9th पर्यंतचे जेवढे आहेत इतिहासाची पुस्तकं त्यांना कव्हर करा. त्यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारत याला कव्हर केलेलं आहे, तो महत्त्वाचा असणार आहे. आणि त्यानंतर 11वीचं स्टेट बोर्ड्स, इथे सुद्धा स्टेट बोर्ड त्याला कव्हर करायचं आहे. म्हणजे 6वी ते 9वी आणि 11वीचं स्टेट बोर्ड, ह्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं कोणतंही पुस्तकं हात लावायचे नाही, हे लक्षात ठेवा. आणि यामध्ये अजून एक ॲडिशन मध्ये समाधान महाजन, त्यातला फक्त काय करा, भारताचा तो इतिहास आहे, खंड 1 भारताचा इतिहास, तो तुम्ही एकदा गो थ्रू करा. गो थ्रू केल्यावरती तुम्हाला समजेल असं नाही, फॅक्च्युअल बेस आहे. त्यामुळे पॉईंट फॉर्मॅटमध्ये त्यांनी सगळे पुस्तक दिलेलं आहे. ते जर तुमचं वरचं वाचन असेल, हे वाचलेलं असेल, तर हे तुम्हाला जवळपास 60-70% पुस्तक कळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे इतर नाही मेन्शन केलं ते म्हणजे क्लास लेक्चर जे आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत. हे लेक्चर्स तुम्ही अटेंड करा. अटेंड केल्यानंतर तुम्ही हे पुस्तक वाचा, हे वाचल्यानंतर तुम्ही हे वाचा. या व्यतिरिक्त कोणतंही पुस्तक हात लावू नका, कारण की ह्यावरती 10 प्रश्न विचारले जातात आणि 10 पेक्षा अधिक प्रश्न नाही. आणि 10 प्रश्नासाठी तुम्ही हे जेवढं वाचायला सांगितलेत आधीचे बघा, तुम्हाला आधी ज्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे रेफरन्स सांगितलेत हे सगळे एकच सांगितलं आणि ऑरमध्ये तुम्हाला सेकंड ऑप्शन दिलेला आहे. इथं अजून मी ऑरमध्ये काहीच सांगितलं नाही तुम्हाला. हे विदाऊट ऑरचं
किंवाचं एवढे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, एवढं सफिशियंट आहे. या पलीकडे जायचं नाहीये आणि याचा अभ्यास करत असताना शांत डोक्याने अभ्यास करा. या विषयांना अधिक कव्हर करा. जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत तुमचे हे विषय कव्हर होणं गरजेचं आहे. नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला 2 ते 3 महिन्याचा कालावधी भेटेल आणि ह्या कालावधीमध्ये आपण आपली परीक्षा व्यवस्थित पद्धतीने काय करू शकतो, पार करू शकतो. त्यामुळे काळजी घ्या या संदर्भामध्ये. अभ्यासाचं नियोजन करत असताना जीएस आणि मॅथ रिझनिंग या 2 घटकांवरती फोकस ठेवायचा आहे सध्याच्या स्थितीमध्ये, जेणेकरून आपल्या परीक्षेला चांगले मार्क पडतील याची हे काय घेतं, गवाही हे विषय देतात. त्यामुळे ह्या 2 विषयांवरती आपण विशेष फोकस करूयात. इंग्लिश मराठीचं ॲडव्हर्टाइज आल्यानंतर काय स्ट्रॅटेजी ठेवायची ते आपण त्यावेळेस बघू. आत्ताच्या स्थितीमध्ये आपली स्ट्रॅटेजी खूप स्पष्ट आहे. जीकेचे सगळे सब्जेक्ट आपल्याला कव्हर करायचे आहेत, इन्क्लुडिंग गणित व बुद्धिमत्ता चाचणी, आणि ह्या पलीकडे तुम्हाला करायचं काही एक नाहीये. ठीक आहे, चालेल. या संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल, प्रश्न असेल तर करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. या व्यतिरिक्त माझा वैयक्तिक नंबर, पर्सनल नंबर आहे 8956363227. या नंबरवरती तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात, जेणेकरून तुम्हाला फीडबॅक, जे काही प्रश्न असेल ते तुम्हाला या ठिकाणी भेटेल. फक्त रात्री अपरात्री करू नका. रात्री 9-10 नंतर तुम्हाला सकाळी मेसेज टाका. जर तुम्हाला खूपच अर्जंट असेल मेसेज टाका रात्रीचा. मी जागी असेल तर मी तुम्हाला कॉलबॅक नक्की करेन, अथवा तुम्हाला मेसेजला जे काही उत्तर असेल ते उत्तर दिलं जाईल. शिवाय तुम्हाला काही अजून अडचण असेल तर तुम्ही करिअर ऑर्बिट अकॅडमीशी संपर्क साधू शकतात. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲपची लिंक आहे, ती डाउनलोड करा आणि सरळ सेवेमध्ये जाऊन तुम्ही तलाठी भरती 2.0 ही बॅच सुद्धा परचेस करू शकता, अथवा तुम्हाला जी हवी ती बॅच घेऊ शकतात. या व्यतिरिक्त करिअर ऑर्बिट अकॅडमीचं टेलिग्राम लिंक सुद्धा खाली दिलेलं आहे, जेणेकरून या संदर्भात तुम्हाला अपडेट जे असतील ते तुम्हाला उपलब्ध होत राहतील आणि करिअर ऑर्बिटच्या टीमसोबत सुद्धा तुम्हाला जोडता येईल. ठीक आहे, चालेल. थँक्यू व्हेरी मच.